महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आताची मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे. गोंदियातील आश्रमशाळेचा निष्काळजीपणा उघड. आजारी विद्यार्थिनीचा उपचाराअभावी मृत्यू. ग्रामस्थांचा संताप आणि गंभीर आरोप. गोंदिया जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्येत बिघडूनही योग्य उपचार न मिळाल्याने अवघ्या 11 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीची प्रकृती खालावत असतानाही शाळा प्रशासनानं कुटुंबियांना कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोपही करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर यांच्याकडून. सध्या आपण मोरगाव अजनी तालुक्यातील ग्राम परटोला इथे आहोत आणि परटोला इथे नूतन ह्या 11 वर्षीय तरुणीचा अकस्मात मृत्यू झाला होता. ही मुलगी नवेगाव बांध नजीक असलेल्या येरंडी येथील आश्रमशाळेत ती मुलगी शिकत होती आणि त्या मुलीची प्रकृती तिथेच खालावली असताना तेथील शिक्षकांनी त्या मुलीला घरी सोडून दिले. परंतु तिची प्रकृती खालावली आहे म्हणून हे त्यांच्या वडिलाला सांगितले नाही आणि त्यामुळे माझ्या मुलीचा हा जो मृत्यू झाला हा याला जबाबदार तेथील शिक्षक वृंद आहे, संस्था आहे, असा आरोप युवतीच्या वडिलाने केला आहे. नेमका काय आहे आपण या संदर्भात तिच्या पाल्याकडून जाणून घेऊया. ताई नमस्कार. सुनीता निताराम मडावी. काय काय प्रकरण घडला तुझी? नूतन शाळेत गेलेली होती. तिचा तब्येत खराब झाला पण सांगू शकले नाही. घरी 2 दिवसात येऊन तिची तब्येत खराब झाला, चालली गेली. हो, तुमचा परिचय सांगा. मी रामू कुमरे, ग्रामपंचायत सरपंच परटोला. काय प्रकरण घडला होता त्या दिवशी? ही निताराम मळईची मुलगी सध्या ते एरंडी देवलगाव इथे शिकत असताना आता होळीच्या पर्वावर शिक्षक लोकांनी सोडून दिला असतील घरी. परंतु आता तिची तब्येत खराब झाली नाही झाली त्या शिक्षकालाच पाहिजे, कारण 2 दिवसात मुलगी मरूच शकत नाही ना. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार शिक्षक लोक आणि संस्था चालक यांच्या हलगर्जीमुळे ती मुलगीचा मृत्यू झाला. काय तुमची मागणी काय आहे समोर? आमची मागणी म्हणजे जी संस्था आहे ह्या आदिवासी शिकण्यासाठी नाही तर मय्यत करण्यासाठी तिथं शिक्षण घेत असतील तर त्या संस्थेचा जो हो, तुमचा परिचय सांगा. नमस्कार. मी अनमोल कोबे, पोलीस पाटील परटोला म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे. दिनांक 3 मार्च 2026ला परटोला या गावी जी घटना घडलेली आहे ते अत्यंत दुःखद आहे. त्यामुळे परटोला नगरीमध्ये फार शोकाकूळ पसरलेला आहे. नामे नूतन निताराम मडावी, वय वर्ष 11, ही एरंडी येथील आश्रमशाळेत या ठिकाणी शिक्षण इयत्ता 6व्या वर्गात शिक्षण घेत होती. होळीच्या आणि धुलीवंदनाच्या शुभपर्वावर या ठिकाणी सुट्ट्यानिमित्त सदर शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्या मुलीला स्वगावी आणून दिले. मात्र 1-2 दिवसामध्येच त्या मुलीची प्रकृती खालावल्यामुळे उपचारार्थ आईवडिलांनी तिला रेफर केले असता मुलगी उपचारादरम्यानच मयत झाली. त्यामुळे सदर घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. जर त्या मुलीला काही आजार असेल, अल्पशा आजार असेल तर याची पूर्वकल्पना शाळेतील कर्मचाऱ्यांनी द्यायला हवी होती, पण ते तसं न करता त्यांनी न दिल्यामुळे एक मुलगी गावची दगावलेली आहे. काय सांगाल तुम्ही या संदर्भात? म्हणजे समाज बांधव म्हणून तुम्ही काय कोणा दुसरं पाहता? प्रल्हाद पंधरे, प्रतिष्ठित नागरिक परटोला. तर आमची आदिवासी मुलगी एरंडी हे देवलगाव शाळेमध्ये शिकत असताना तिची प्रकृती तिथंच खराब झाली अशी आमची भास आहे. त्यांनी इथं होळीनिमित्त सोडून दिले असता 2 दिवसामध्ये त्या मुलीचं मृत्यू झालं. याला जबाबदार संस्था, तेथील कर्मचारी असून ह्या संस्थेवर व त्या कर्मचाऱ्यावर
कठोर कारवाई व्हावं हीच आमची मागणी आहे. सध्या आपण परस्टोला येथे नूतनच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आणि नूतनच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की नूतनचा मृत्यू हा तेथील शालेय प्रशासनामुळे झाला आणि तेथील जो निष्काळजी केला त्या ज्या शिक्षकांनी त्या शिक्षकावर कठोर कारवाई करावी. जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आदिवासी समाजातर्फे एक मोठं आंदोलन छेडण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. न्यूज 15 मराठीसाठी सुधीर शिवणकर, मोरगाव जुनी, गोंदिया.